हेराम काय इकडे ये ना. हा ऐक ना, आपण आता गावात जाऊया. गावात खूप वेगळं काय काय आलंय. चल शॉपिंग करून येऊया. शॉपिंग? हा ठीक आहे, पण कशासाठी? अरे गणपती नाही का आलाय? 12 वर्षापूर्वीच हा आणला की आम्ही गणपती. आमच्या बाप्पाने गणपती आमच्या हेरम किती सुंदर मूर्ती आहेत रे. बघ ना, किती सुरेख आणि सुंदर आहेत मूर्त्या या. शाळेत असताना ना मी नेहमी यायचो इथं गडकराळीत मूर्त्या बघायला. गावात निघालो आणि जयावहिनी भेटली. जयावहिनी शूट करतोय म्हटल्यावर जयावहिनी एकदम सोज्वळ झाली. अरे हेरम, तोरण बघ किती छान आहे. तू गाडी चालवण्याकडे आधी लक्ष दे, नाहीतर त्याचं तोरण लागायचं. गाडी आणायलाच नको पाहिजे होती गावात, केवढी गर्दी आहे. मी सांगितलं होतं तुला, ऐकलं नाहीस माझं. संयोगिता, लाईटच्या माळा बघ. घेऊया का आपण हे दिवे? कशाला? एवढे दिवे लावलेत की तू. नंतर आम्ही गेलो माझा खास मित्र प्रसाद याच्या घरी. त्याची बायको ऐश्वर्या ही संयोगिताची खास मैत्रीण आहे. मग दोघी मिळून डेकोरेशनचं काहीतरी करत बसल्या. ऐश्वर्या तर सकाळपासून डेकोरेशन करते. येलो सिंपल एकदम अशी लॅविश लुक पण देणार आणि एलिगंट लुक पण देणार. हो म्हणजे एक्झॅक्टली. आमचे गणपती बाप्पा पण असे ऑरेंज कलरच्या सोन्यातले आहेत म्हणून आम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून जरा येलो कलर आणि असे फ्लावर्स वगैरे. नंतर येऊच आम्ही बघायला. अगदी अगदी यायलाच पाहिजे. मस्त आहे. बायको दिवसभर डेकोरेशन करते म्हटल्यावर प्रसादला केळ खाण्याशिवाय पर्याय उरला नाही. बघितलं की आता आम्ही आलो, आपण सगळे साताऱ्यात फिरून आलो. वेगवेगळ्या ठिकाणी फुलं उपलब्ध आहेत, त्याचबरोबर लाईटांच्या माळा उपलब्ध आहेत, मखर उपलब्ध आहेत. तर मी फक्त माझ्याकडून आणि माझ्या नवऱ्याकडून किंवा आमच्या सगळ्यांकडून अशी विनंती करीन, जे रस्त्यावर बसून वेगवेगळे सजावटीचे सामान विकतायत ना, रांगोळी असो फुलं असो, तर मी विनंती करेन तुम्ही त्यांच्याकडून घ्या. त्यांच्या घरी पण सण आहे. सो जेवढं त्यांच्याकडून घेता येईल प्लीज, आणि त्यांच्याशी घासाघीस करू नका पैशासाठी. तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला हे ब्लॉग जसे बघायला आवडतील का, तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. गणपती बाप्पा मोरया.